बारामती तालुका हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। गेल्या अनेक दशकांपासून बारामतीतील जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांवर पवार गटाचं वर्चस्व राहील आहे। मात्र आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी घडताना दिसत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकांमध्ये भाजपसोबत समन्वयाची भूमिका घेतल्याचं चित्र आहे। असं असतानाच भाजपचे प्रभावी नेते अभिजित देवकाते यांच्या पत्नी शिवानी देवकाते यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या घड्याळ या चिन्हावर निरावा गज गटातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। भाजपशी थेट संबंध असलेल्या देवकाते कुटुंबातील उमेदवारानं घड्याळ चिन्ह स्वीकारल्यानं ही केवळ औपचारिक उमेदवारी नसून यामागे मोठी राजकीय रणनीती असल्याची चर्चा सुरू झाली आहे। शिवानी देवकाते यांच्या या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पातळीवर संभ्रम निर्माण झाला आहे। तर्कवितर्क लावले जात आहेत। या घडामोडीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही ही निवडणूक सोपी जाण्यासाठी आघाडी केली असल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये सुरू आहे। बारामतीत आतापर्यंत एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत आता आतापर्यंत राजकारण, गटबाजी आणि नव्या आघाड्यांमुळे रंगत वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान शिवानी देवकाते यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक पातळीवर मतदारांचं लक्ष वेधलं गेलं असून येत्या काळात प्रचारादरम्यान आणखी कोणते राजकीय धक्के बसतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।